लग्नाच्या बोलणीचं काय होणार? वेळ निघून चाललीये. मला काही सुचत नाहीये. आपल्याला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. बस बस. चर्चा करत असताना लग्न जुळत नाहीत ही गोष्ट आता सार्वत्रिकपणे कॉमन झालेली आहे. मात्र लग्न जुळतात सुद्धा. मात्र आपण जर योग्य रीतीनं प्रयत्न केले तर बिगर पैशाचे लग्न जुळतात. हा आमचा गेल्या 4-5 वर्षातला अनुभव आहे. मात्र लग्न जुळवत असताना पहिल्यांदा हा गैरसमज आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे की एखाद्या विवाह संस्थेकडे 1000-2000 रुपये भरले किंवा एखाद्या दलालाच्या मागे लागलं तर त्याच्यातून जास्तीत जास्त शक्यता ही आपल्या फसवणुकीचीच असते आणि अशातून लग्न जुळत नसतात. तर ही जी काही 2-3 मिनिटाची जी काही माहिती आहे तर ती तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि लग्न जुळवण्याचा विचार करत असताना आपल्याला जर आपलं स्वतःचं, आपल्या नातेवाईकाचं, भावाचं, मेवण्याचं, कोणाचंही लग्न करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण सुद्धा थोडेफार स्वतःसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे आम्ही वारंवार सांगत असतो आणि याही व्हिडिओत तेच सांगतोय. आणि या माध्यमातून सातत्यानं माहिती सांगत असताना प्रत्येक गोष्ट आम्ही एक गोष्ट वारंवार सांगत असतो की आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा कुणाची विवाहासाठी फसवणूक होईल या हेतूनही आम्ही लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा कुठेच करत नाही. मात्र तेच जर प्रयत्न योग्य रीतीनं झाले, सामूहिकपणे झाले, तुम्ही 2 पावलं आम्ही 2 पावलं सगळ्यांनी मिळून जर चालायचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यातून लग्न जुळतात. हा आमचा 5-6 वर्षातला अनुभव आहे. मग हे असं असताना आपण लग्न जुळवण्यासाठी आता लग्न जुळत नाहीत, पोरीच्या अपेक्षा वाढल्या, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रविचित्र व्हिडिओ, लेख, कॉमेंट हे करून आमची तुमची लग्न जुळणारच नाहीत. फक्त काय होईल की आपण पोरीला दोष देऊ आणि पोरीवाले आपल्याला दोष देतील, असंच होत जाईल. कारण आपण म्हणू की पोरीच्या अपेक्षा वाढल्या, पोरीचे भाव वाढले, लोक पोरीला पळून जाऊ द्यायला लागले, पण कोणासोबत लग्न लावून देणं तर जातात तर त्यांच्या जातात, तुमच्या काय त्याच्यात नाक चाललं. परंतु ते नाही, आपल्याला फक्त काय मानसिकता झालेली आहे की एकमेकावर आरोप करायचे आणि स्वतःची निष्क्रियता कुठेतरी लपवायची, ही आपली एक सवय झालेली आहे. आणि मग आता मुलीकडचेही म्हणतात, कारण मुलीकडच्यांचाही मुलांकडच्यावर भरोसा आलेला नाही ना, कारण विश्वास आमच्या समाजानं एकमेकांवरील गमावलेला आहे. कारण पोरीच्या बापालाही हे वाटतं की आपण जर या 4 एकरावाल्याला द्यावा, गज त्याच्या 4 एकरात 40 लाखाचा माल होते, पण तो माल उपयोगाचा नाही. कारण व्यवसाय असो किंवा शेतीचा व्यवसाय असो किंवा कुठलाही व्यवसाय असो त्याच्यामध्ये नेहमीच चढ उतार येत असतो. कारण एखाद्या वर्षी 1 कोटी रुपयाचं उत्पन्न होईल आणि एखाद्या दिवशी 1 कोटी रुपयानं मायनस पण जाईल. हे अनेक असे व्यवसायात चढ उतार असतात की अंबानी कुटुंबामधले 2 सख्खे भाऊ, एक आज जगावर राज्य करायला लागला आणि दुसरा त्या याच्यात बर्बाद झाला पैशापायी की तो आज भिकेला लागल्यासारखी गोष्ट आहे. तर हे अशा गोष्टी आता सहारा इंडस्ट्री एक पूर्ण जगावर अधिराज्य करणारी एक खूप मोठी इंडस्ट्री होती, ती आज कुठेतरी झिरो झालेली आहे. या अशा गोष्टी होत राहतात. आणि मग त्याच्यामुळं कुठल्याही मुलीच्या बापाला काय वाटतं की बा आपली पोरगी जर एखाद्या 4-10 एकरावाल्याला जरी दिली आपण आणि उद्या चालून तो पोरगा जवाई जर दारू प्यायला लागला, एखाद्या व्यसनाच्या नादी लागला, एखाद्या ऑनलाईन गेमच्या नादी लागला, तो जर बर्बाद झाला तर आपल्या पोरीने काय करायचं. कारण समाजामध्ये आज अशा अनेक मुली आहेत की ज्या 25, 26, 27, 28, 30 वर्ष वयाच्या आहेत. आपलं पांढरट कपाळ हे कथिया टिकलीनं झाकण्याचा प्रयत्न करतात आणि पदरामध्ये त्यांच्या 1-2 मुलगा आहे किंवा मुलगी आहे. आणि अशा ह्या मुली निराधाराच्या पगार चालू होण्यासाठी तहसीलच्या बँकेच्या चक्रा मारताना दिसतात. कारण त्यांना जर विचारलं की भाऊजी कशाने गेले किंवा पाहुणे कशाने गेले तर त्या बऱ्याच जणांची उत्तरं अशी येतात की दारू पित होते, दारू पिऊन गेले, झाडाला लटकून गेले, ऍक्सिडेंट मध्ये गेले. ह्या अशा गोष्टी आहेत. तर याला हे आजूबाजूचे काही वातावरण आहे तर ते जबाबदार आहे. याला कुणाला असं एकेरी दोष देऊन चालणार नाही, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मग आता लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आम्ही 7-8 दिवसाच्या आधी एक व्हिडिओ बनवला असत की बा आपण तुम्ही आम्ही मिळून आपण प्रयत्न करू. आणि त्या व्हिडिओत सांगितलं की बा खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही लिंक देतो, त्या लिंक मध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. मग 5 प्रश्न काय होते की तुमचं नाव, फक्त नाव सांगा, आम्हाला बापाचं नाव लिहू नका आणि आडनाव लिहू नका. झालं, नाव नसेल लिहायचं तर नका लिहू. कारण तुम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअप ती लिंक क्लिक केल्याच्या नंतर ती डायरेक्ट आमच्या व्हॉट्सअपला येणार होती आणि व्हॉट्सअपवर तुमचा नंबरच येणार होता कारण व्हॉट्सअपचा. मग त्याच्यामुळे आम्हाला त्या नावाची नंबरची गरज नव्हती. फक्त आम्हाला त्याच्या खाली एवढं लिहा
की तुमचा जिल्हा कोणता. मग एखाद्याचा कोल्हापूर असेल, एखाद्याचा वाशिम असेल, बीड असेल, तर फक्त तुम्हाला तेवढं खाली बीड लिहायचं. पण ते पण आपल्याकडून लिहिणं होत नाही. आणि मग त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न होता की तुम्हाला जर आमच्या विभागनुसार आम्हाला ग्रुप बनवायचे की पुणे विभागाचा वेगळा ग्रुप, मग पुणे विभागाच्या वेगळ्या ग्रुपमध्ये काय असणार आहे की पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जे काही पुणे विभागामधले जिल्हे असतील तर ते जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट असतील. नाशिक मधले नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर जे काय असतील ते अहिल्यानगर वगैरे हे जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट असतील. विदर्भातले असले तर विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत एकूण, अमरावती झोन आणि तिकडचं नागपूर झोन. मराठवाड्यात 7-8 जिल्हे आहेत. नागपूर, मुंबई आणि कोकण या विभागाचा एक वेगळा ग्रुप. असे 5 ग्रुप आपण 5 विभागाचे 5 ग्रुप तयार करू. म्हणजे पुणे विभागाचा ग्रुप असला तर आम्ही त्याच्यामध्ये काही पुण्याकडचे बायोडाटा आले तर त्याच्यावर टाकायचा प्रयत्न करू. तुम्ही बी काही एखादा नातेवाईकाचा बायोडाटा टाकला पाहिजे, त्याच्यावर आपण गोंधळ किंवा नियमाच्या हिशोबाने राहिलं पाहिजे, गोंधळ होणार नाही असं वागलं पाहिजे. अशा हिशोबाने आम्ही ते ग्रुपचा एक मानस व्यक्त केला. आणि मग हे करत असताना त्याच्यामध्ये फक्त 4-5 प्रश्न होते की तुमचं नाव, तुमचा जिल्हा, आणि जर तुम्ही या ग्रुपचे ऍडमिन झाले तर तुमच्या नातेवाईकाला किंवा मित्राला, किती मित्रांना तुम्ही ऍड करसाल फक्त आकडा लिहा. 5, 10, 2, 0 लिहिला तरी चालत होतं आम्हाला. त्याच्यानंतर स्वतः सोबत इतरांचं लग्न जुळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्यासाठी इच्छुक आहात का, हो नाही तर नाही हे उत्तर लिहायचं होतं. पण ते नाही जर लिहिलं तर जिल्हा लिहायला काय हरकत आहे. पण तेवढं पण पुण्यकर्म आपल्या हातून घडत नाही की आम्हाला जवळपास 25-30 मेसेज या 2-3 दिवसात आले. आणि त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतोच आहे की त्यांनी एकानंही त्यांचा जिल्हा किंवा तुमच्याकडे मुली आहेत का, कमी शिकलेल्या मुली आहेत का, 10-12, अरे का बाजार थोडी आहे की बाजारात गेले मेथी काय भाव दिली, टमाटे काय भाव दिले, हे कसं दिलं, हातात घेतले, चिवडले, ठेवून दिले, पुन्हा घेतले तर घेतले नाही तर नाही घेतले. मुलींचा लग्न संस्कार म्हणतो आपण, 15 संस्कारातला एक संस्कार असतो तो. आणि मग अशी चिवडा चिवड केल्याने लग्न जुळतात का. किंवा आता बाजाराच्या पलीकडेही आपण आणखीन त्याची त्या विवाह संस्थेची आणखीन खराब अवस्था करून टाकलेली आहे. तर त्याला कुणाला एकाला दोष देऊन चालणार नाही. परंतु अजूनही आपण जर त्या दृष्टीने प्रयत्न केले, जर लग्नाचा ग्रुप जर ओळखीच्या लोकांचा असला, चांगल्या विचारशील लोकांचा असला तर नक्कीच लग्न जुळायला मदत होते. मात्र आपण कसं वागतो याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. लॉकडाऊन मधला एक छोटासा किस्सा आहे की आमच्याकडं एक बायोडाटा आला, चांगल्या मुलाचा बायोडाटा होता, चांगल्या घरच्या, आणि त्याच्यानंतर तो बायोडाटा ग्रुपवर टाकला. ग्रुपवर टाकल्याच्या नंतर एका जणाकडून ते बायोडाटा पाहून चौकशी आली की बा आम्हाला ते आपसातलेच होते. आपसातले होते तर त्यांनी आम्हाला फोन केला की बा ते जो मुलगा आहे तर तो आमच्या आपसातला दिसतोय, जरा बरा आहे आणि त्याची आम्हाला थोडीशी चौकशी. तर ते मुलाचा बायोडाटा आणि फोटो पाठवा म्हणजे घरच्याला टाकता येईल. त्याला आम्ही त्या मुलाला बायोडाटा आणि फोटो मागितला, समोरच्याला टाकला. समोरच्याचे ते स्थळ पसंत आलं, परंतु त्यांचा त्याच्यानंतर आम्ही 4-5 दिवसांनी त्यांना फोन लावला. म्हटलं काय झालं, स्थळ तर चांगलं आहे, तुमच्या जुळतं मिळतंय, कारण दोन्ही स्थळं आमच्या ओळखीची होती. तर ते म्हणत बा सगळं स्थळ वगैरे सगळं चांगलं आहे, पण ते मुलाचं का थोडासा आदू आहे. म्हटलं कशात, म्हणजे डोळ्यामध्ये आदू आहे. म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं डोळ्यात आदू आहे, त्याचे चांगले थकाटक डोळे येतं. अहो ते काळा चष्मा घातलेला होता म्हणे. आता काळा चष्मा घालून जर आपण लग्नासाठी जर काळा चष्मा लावून मग तो गॉगल आहे का काय, तर समोरचे बरेच जण अजूनही खेड्यापाड्यातले लोक, शेतकरी लोक जे सामाजिक सभ्यतेच्या अंगाने वागतात तर त्याला वाटतं की पोराच्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं काय की, किंवा दुसरे असे काही काही गैरसमज करून घेतात की पोरगा आंधळा आहे किंवा अंध आहे. मुली जर लग्नासाठी फोटो टाकत असतील, बायोडाटा टाकत असतील तर उगीच आपली सामाजिक सभ्यता सोडून टाकू नये असं आम्हाला वाटतं. कारण जीन्सच्या पॅन्टवर वेगळे चित्र विचित्र ड्रेस घालून, बाकी पुण्या मुंबईत काय चालू आहे कसं चालू आहे ते लिव्ह इन रिलेशनशिप त्याची काही, अजूनही 60-70% लोक हे सामाजिक सभ्यतेला, आपल्या शेती मातीशी नातं, ग्रामीण सभ्यता, संस्कृती, परंपरा या गोष्टीचा आदर करतात. आणि मग त्या सगळा आदर होत असताना काहींनी आता कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळा असेल तो भाग वेगळा, परंतु ह्या गोष्टी अजूनही टिकून आहेत आणि त्या टिकल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.